माझी मुलगी आंधळी होती आणि माझ्या नवऱ्याला तिचं लग्न करायचं नव्हतं, कारण माझी मुलगी आंधळी असल्याने त्यांना असं वाटत होतं की ती आमच्यासोबत राहावी. पण एक दिवशी मी तिच्यासाठी चांगले स्थळ पाहिले आणि तिचं लग्न लावून दिलं. लग्नानंतरही माझी मुलगी फोनवरच बोलायची की आई, मी मनापासून खूप आनंदी आहे, तुला येण्याची गरज नाही. 5 महिने उलटले आणि एक दिवशी माझ्या नवऱ्याने मला मुलीच्या घरी नेले. तर दरवाजा उघडताच मी हैराण झाली आणि जेव्हा मुलीला जावयाबद्दल विचारलं तर ती म्हणाली त्यांनीच तर दरवाजा उघडला होता. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण समोर तर मी 5 महिन्यानंतर आज पहिल्यांदा आपल्या मुलीच्या सासरी जाणार होती. आजपर्यंत तिच्यासोबत फोनवर बोलणे झाले होते. मी रोज न चुकता माझ्या मुलीसोबत फोनवर बोलायचे आणि ती मला खूप आनंदी वाटायची. तिचा आनंदाने भरलेला आवाज ऐकून मनाला आनंद मिळत होता. मी माझ्या नवऱ्याला सांगायची की बघा, तुम्ही सांगायचात ना की आपल्या मुलीचे लग्न करणार नाही आणि तिला नेहमी आपल्या जवळच ठेवणार, कारण ती आंधळी आहे. पण आता बघा, ती तिच्या नवऱ्यासोबत किती आनंदात आहे. मी माझ्या देवाजवळ हीच प्रार्थना करते की माझ्या मुलीला नेहमी आनंदात ठेव. माझा नवरा म्हणाला की कविता, मी तर समजत होतो की आपली मुलगी आंधळी आहे, काहीही पाहू शकत नाही, मग लग्नानंतर सासरी कामं कशी करेन. मला कुठे माहिती होतं की इतकी चांगली लोक मिळतील, जी माझ्या मुलीची इतकी काळजी घेतील आणि तिच्यावर इतकं प्रेम करतील. लोकांच्या मोठमोठ्या घरात राहणाऱ्या मुली सुद्धा इतक्या खुश राहत नाहीत जितकी आपली मुलगी आंधळी असून सुद्धा खुश आहे. मुलगी दुसऱ्या शहरात राहत होती आणि इथून तिचे घर 4 तासाच्या अंतरावर होते. पण पैशाच्या कमतरतेमुळे आम्ही मुलीच्या घरी अजूनपर्यंत गेलो नव्हतो. एक दिवस मी स्वप्नात पाहिले की माझी मुलगी टेन्शनमध्ये आहे आणि रडत आहे आणि तिचा नवरा तिच्यासोबत भांडण करत आहे. माझी आंधळी मुलगी रडून रडून परेशान झाली आहे आणि सारखी सारखी आपल्या आईबाबांना आवाज देत आहे. मी हे दृश्य पाहिल्यानंतर माझ्याकडून राहावले गेले नाही. ताबडतोब उठून माझ्या नवऱ्याला सांगू लागली की उद्या मला माझ्या मुलीकडे घेऊन चला. मला खूप भयानक स्वप्न पडलं आहे. मी दुसऱ्या दिवशीच माझ्या नवऱ्याला सोबत घेऊन माझ्या मुलीच्या घरी जायला निघाली. आम्ही मुलीच्या घरापर्यंत पोहोचलो तेव्हा एक मध्यम वयाच्या माणसाने दरवाजा उघडला, जो माझ्या माणसेचा सासरा होता. त्याने दरवाजा उघडला तेव्हा आम्ही त्याच्याकडे बघून स्मित हास्य केले, पण आम्हाला बघून त्याच्या चेहऱ्यावर मात्र हैराणी दिसत होती. असं वाटत होतं की जणू काही त्यांना आमच्या इथे येणे आवडलं नाही. मी एक नजर माणसीच्या सासऱ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. आमच्या मनात भीती निर्माण झाली होती. आम्ही आमच्या मुलीला भेटण्यासाठी घरामध्ये गेलो. आम्ही घरात जाऊन पाहिलं तर आमची मुलगी तिच्या खोलीत बसलेली आणि तिच्यासमोर बऱ्याच प्रकारची फळे कापून ठेवली होती आणि ती एखाद्या राणीसारखी एसी वाल्या खोलीत बसून फळं खात होती. आमच्या पावलांचा आवाज ती लहानपणापासूनच ओळखत होती. जशी आमच्या येण्याची चाहूल तिला लागली, ती पटकन उठून उभी राहिली. आसपास मान फिरवत म्हणाली की आई बाबा, तुम्ही दोघे आला आहात का. इतकं बोलून ती पुढे आली आणि आम्ही दोघांनी आमच्या मुलीला मिठी मारली आणि तिला मिठीत घेऊन रडू लागलो. आम्ही जो विचार करून तिच्या घरी आलो होतो तसं अजिबात नव्हतं. तेवढ्यात मुलीचा सासराही त्याच खोलीत आला आणि म्हणाला की तुम्ही लोक बसा, मी तुमच्यासाठी थंड पाणी मागवतो. आम्ही आमच्या मुलीजवळ बसलोच होतो. मानसीला विचारलं की बाळा, तुझा नवरा कुठे आहे, कुठे दिसत नाहीये. हे ऐकून मानसी माझ्याकडे हैराण होऊन पाहत म्हणाली की आई, तू हे काय बोलत आहेस, माझा नवरा तर हा तुझ्या समोर उभा आहे. मुलीच्या हाताच्या इशाऱ्याकडे पाहिलं तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण समोर तर आई, खूप तहान लागली आहे, गळा सुकला आहे. जेव्हा माझ्या मुलीने मला आवाज दिला तेव्हा मी गाढ झोपेत होते. मुलीचा आवाज ऐकून मी हडबडून जागे झाले. एक नजर मुलीकडे पाहिली तर ती समोरच्या बेडवर बसून ती हवेत हात फिरवत मला शोधत होती. मुलीला पाहून मी खोल श्वास घेतला आणि उठून पाण्याचा ग्लास भरून तिला माझ्या हाताने पाणी पाजले. मला प्रत्येक क्षणी माझ्या मुलीच्या परिस्थितीवर भीती वाटायची. जर कोणी या सुंदर चेहऱ्याकडे एकदा पाहिले तर तो दुसऱ्यांदा तिच्याकडे नजर उचलून पाहणारच. इतकी सुंदर मुलगी आहे माझी. पण जर कोणाला कळाले की ती आंधळी आहे तर ते हैराण होऊन कानाला हात लावायचे आणि बोलायचे की नक्कीच तिच्या आई वडिलांच्या मोठ्या पापाची शिक्षा मिळाली आहे की इतकी सुंदर मुलगी जन्माला तर आली पण ती आंधळी निघाली. नाहीतर जगात फार क्वचित इतकी सुंदर माणसे पाहायला मिळतात. जेव्हा मी माझ्या मुलीला चुपचाप एका जागेवर बसलेली पाहायची तर खूप मला वाईट वाटायचे. माझी इच्छा होती की माझ्या मुलीनेही हे रंगीबिरंगी जग पाहायला हवं, आपल्या आई वडिलांना ओळखावं. पण तिने फक्त तिच्या हाताच्या स्पर्शाने आमचा चेहरा आपल्या नजरेत बनवला होता.
ती वस्तूंना वास घेऊन ओळखून आपल्या मनाच्या साहाय्याने अंदाज घेऊन थोडाफार चालू फिरू शकत होती आणि आमच्या चाहूलमुळे ती आम्हाला ओळखू शकत होती. मी मुलीला पाणी पाजले, एक नजर मानसीच्या वडिलांवर टाकली, जे दिवसभर काम करून थकून भागून आपल्या बेडवर गाढ झोपले होते. मानसी मला आमच्या जीवापेक्षा जास्त पारी होती. जगातील लोक तिच्याबद्दल काहीही विचार करू, पण मानसीवर आमचा जीवापाड प्रेम होता. मुलगी तरुण झाली तर माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले. मी माझ्या आंधळ्या मुलीसाठीही चांगले स्थळ शोधू लागली. जेव्हा गावात एखाद्या मुलीच्या लग्नाची बातमी ऐकायची, तेव्हा माझ्या मनातही विचारायचा की माझ्याही मुलीचं लग्न व्हावे. ती फक्त पाहू शकत नव्हती, पण घर चांगल्या प्रकारे सांभाळून घेत होती. मी याच विचारात मग्न होती, जेव्हा एक दिवस माझा नवरा घरी परत आला. तेव्हा वडिलांच्या पावलांचे चाहूल ऐकून माझी मुलगी लगेचच उठली आणि भिंतीचा सहारा घेऊन किचनमध्ये निघून गेली. तिथेच रोजच्या जागेवर पाण्याचा माठ ठेवलेला होता. मुलीने पाण्याचा ग्लास भरला आणि ग्लास घेऊन वडिलांजवळ आली आणि म्हणाली, बाबा पाणी घ्या, पाणी पिया, खूप थकून आले असणार ना तुम्ही. असं म्हणून ती वडिलांच्या पायाजवळ बसली आणि मग वडिलांचे पाय दाबत पायातून बूट काढू लागली आणि म्हणाली, बाबा तुम्ही इथेच आराम करा, मी तुमचे पाय दाबून देते. रामेश्वरनी जेव्हा मुलीचे हे शब्द ऐकले, तेव्हा नेहमीप्रमाणे हसून तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि आशीर्वाद देत म्हणाली, नाही बाळा, तू इथे माझ्याजवळ बस आणि मला सांग की आज आई तुला ओरडली तर नाही ना, की तुझ्याकडून जास्त काही काम तर करून घेतले नाही ना. मी आता तुझ्या आईची खबर घेतो. मानसी हसतच म्हणाली की नाही नाही बाबा, आई तर उलट माझी जास्त काळजी घेते, मला तर काहीच काम करू देत नाही. जर ती मला कधी रागवली तर मी नक्की तुम्हाला सांगेन. त्या दिवशी मी मानसीला तिच्या खोलीत पाठवले, तेव्हा मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की आपली मानसी आता तरुण झाली आहे, आपण आता तिच्या लग्नाचा विचार करायला हवा. माझं बोलणं ऐकून माझा नवरा माझ्याकडे हैराण होऊन पाहू लागला. असं वाटत होतं की जणू काही मी काहीतरी चुकीचं बोलले आहे, ज्याचा कधीच विचार केला नसेल. तो म्हणाला की तुझं डोकं तर ठिकाणावर आहे का, तू काय बोलत आहेस? मानसीबद्दल तर तुला माहित आहे ना, तिला डोळ्यांनी दिसत नाही. अशा परिस्थितीत आपल्या मुलीचं लग्न कसं करू शकतो? मला काही बोलायचं होतं, पण नवऱ्याने मला गप्प केलं आणि म्हणाला की मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही. हा माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. इथे तिच्या आई वडिलांच्या घरी राहते, इथे प्रत्येक गोष्टीची आझादी आहे. आपल्याला माहित आहे की आपल्या मुलीला कसे हँडल करायचे, पण हे जेव्हा ती आपल्या सासरी जाईल तेव्हा काय होणार? तुला तर माहित आहे की लग्नानंतर नवऱ्याचे कामकाज, त्याची जबाबदारी, मग सासू सासरे आणि नणंद जाऊबाईंची नाते, हे सगळं ती कसं सांभाळणार? या घरात तिला एक एक गोष्ट आणि एक एक कोना माहीत आहे. माझ्या नवऱ्याने असं काही बोलून मला गप्प केलं होतं, पण मी मात्र हाच विचार करून टेन्शनमध्ये आले होते की माझ्या मुलीचे भविष्य कसे असेल. मी खूप लांबचा विचार करत होते. मनात अनेक विचार येऊ लागले होते. जर समजा आम्ही दोघेही या जगातून निघून गेलो तर मानसीचे काय होणार? ती कुठे जाणार? तिची जबाबदारी कोण घेणार? हा विचार करून माझ्या डोळ्यात पाणी यायचे. असेही गाववाले आणि नातेवाईक माझ्या मुलीची मस्करी करायचे, कारण की ती आंधळी होती. एक दोन महिलांनी तर इथपर्यंत सांगितलं की अशी मूल जन्माला येण्याआधीच मरून जावीत. जसे जसे मोठे होणार, हजार प्रॉब्लेम उभे राहणार. यांना कोण सांभाळणार? मी देवाजवळ प्रार्थना करायची की माझ्या मुलीला चांगले स्थळ येऊ देत, जो तिला आपल्या घरी घेऊन जाईल. माझी मुलगी दिसायला खूपच सुंदर होती, तिचा व्यवहारही चांगला होता. एकदा तिला घराचा अंदाज आला की ती त्या घरातील सर्व कामं चांगल्या प्रकारे करायची. एक दिवस एक स्थळ जोडणारी आमच्या घरी आली आणि म्हणाली की माझ्या नजरेत एक मुलगा आहे, तुमची इच्छा असेल तर मी तुमच्या मुलीचं लग्न त्याच्यासोबत लावून देऊ शकते. लग्नाची गोष्ट ऐकून मी हैराण झाली आणि म्हणाली की तुम्हाला माहित आहे का की माझी मुलगी आंधळी आहे आणि तिला काहीच दिसत नाही, आम्हाला तिचे लग्न करायचं नाही. तर ती म्हणाली की मला सर्व माहीत आहे आणि मी त्यांनाही सगळं सांगितलेलं आहे आणि त्यांना या गोष्टीची काहीच हरकत नाही. तो खात्या पित्या घराचा मुलगा आहे, शिवाय एकुलता एक मुलगा आहे. तुमची मुलगी खूप सुखी राहील. मी त्या मुलाची तारीफ ऐकली तर मनात आनंद झाला. माझ्या मनातही मानसीच्या लग्नाबद्दल एक नवीन उमेद निर्माण झाली. मनात विचार यायला लागला की याच घरात माझ्या मुलीचे लग्न करून देते. त्या लोकांना माझ्या मुलीच्या आंधळेपणाशी काही हरकत नव्हती, शिवाय ते श्रीमंत होते. घरात नोकर होते, काम करण्यासाठी त्यांच्या घरी मोलकरणी होत्या. ते माझ्या मुलीचा चांगला व्यवहार आणि तिची सुंदरता पाहून लग्नात तयार झाले होते. पण कळले नाही की त्या लोकांना माझ्या मुलीबद्दल कसे कळाले, कोणी सांगितले.
रात्र होताच मी ही गोष्ट मानसीच्या वडिलांच्या कानावर टाकली. एकदा पुन्हा लग्नाची बातमी ऐकून ते माझ्यावर संतापले की हे काय आहे, तू का आपल्या मुलीला नरकात ढकलत आहेस? मला कोणत्याही परिस्थितीत तिचे लग्न लावून द्यायचे नाही. हे ऐकून तर मीही टेन्शनमध्ये आली होती, कारण मी त्यांना दुसऱ्या दिवशी मुलीला पाहण्यासाठी घरी बोलवले होते. दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीला पाहण्यासाठी घरी पाहुणे आले होते. त्यावेळेस माझा नवरा घरीच होता. त्या लोकांचा व्यवहार चांगला होता. त्यांनी माझ्या मुलीला पाहिले तर सोबत आलेल्या महिलेने माझ्या मुलीला मिठी मारली आणि म्हणाली की आता हीच आमच्या घराची सून होईल. माझा नवरा हडबडला आणि म्हणाला की माफ करा, पण आमची मुलगी आंधळी आहे आणि आम्हाला तिचे लग्न करायचं नाही, कारण लग्नानंतर मुलीवर बऱ्याच प्रकारच्या जबाबदाऱ्या येतात आणि त्या जबाबदाऱ्या माझी मुलगी सांभाळू शकणार नाही. ती लोक म्हणाली की तुम्ही त्याची काळजी करू नका, हे सगळं तुम्ही आमच्यावर सोडा. ते पहिल्यांदा आमच्या घरी आले होते तेव्हा सोबत बरीच फळे आणि गिफ्ट घेऊन आले होते. त्यांनी मानसीच्या हातावर 15,000 रुपये ठेवले. काही दिवसांनी पुन्हा आले तेव्हाही खूप सामान घेऊन आले. हे सगळं पाहून मी आणि माझा नवरा आतल्या आत विरघळत होतो. त्या लोकांना खरोखर मानसी आवडत होती. ती महिला आणि तिचा नवरा दोघांचाही स्वभाव चांगला होता. ते खूप गोडीने मानसीसोबत बोलायचे. त्यांचा मुलगाही आम्हाला आवडला होता. मी तर या नात्याला तयार होते, पण माझ्या नवऱ्याने अजूनही मान्यता दिली नव्हती. त्यांनी त्या नात्याला मान्यता देण्यासाठी पूर्ण 2 महिने लावले. अखेर माझ्या मुलीचे लग्न ठरले. आम्ही लग्नाच्या तयारीला लागलो. माझी मुलगी ही खूप खुश होती. तिने मुलाला पाहिले तर नव्हते, पण तिने मनातल्या मनात आपल्या होणाऱ्या नवऱ्याची छबी उतरवली होती. लग्नाची तारीख फिक्स करू लागलो तर ती लोक त्यांच्या पद्धतीने रीतिरिवाजानुसार सर्व काम करत होती. ती लोक आम्हाला म्हणाली की आम्ही आमच्या रीतिरिवाजानुसार लग्न करणार आणि आमच्या रीतिरिवाजानुसार मुलीचे लग्न मुलाकडे आणून केले जाते. शिवाय 4 तासाचा प्रवासही होता. वेळेवर पोचलोही नसतो. म्हणूनच जेव्हा लांबून नाते जोडले जाते तेव्हा लग्न मुलाकडे केले जाते. हे ऐकून आम्ही विचारात पडलो होतो की असं कसं होऊ शकतं, पण आम्ही जास्त काही विचार केला नाही आणि त्यांना मान्य केले. आम्ही ठरवले की ती लोक मुलीला आपल्या सोबत घेऊन जातील आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सामानासोबत घेऊन त्यांच्या घरी पोहोचणार आणि मग तिथे दोघांचे लग्न लावून देणार. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी आमची मुलगी त्यांच्यासोबत निघून गेली. आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी सामान घेऊन जायचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गाडी घेऊन सामान घेऊन आपल्या मुलीच्या इथे जाण्यास निघालो तर रस्त्यात एक भयंकर मोठा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यामुळे रस्ता पूर्ण ब्लॉक झाला होता आणि आमचे 3-4 तास असेच वाया गेले. मजबुरीने आम्हाला दुसऱ्या रस्त्याने जावं लागलं. त्या रस्त्याने आम्हाला 5 तास लागले होते. आम्ही खूप मुश्किलीने मुलीच्या सासरी पोचलो होतो, पण जेव्हा तिथे पोचलो तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण आमच्या मुलीचे लग्न झाले होते. नवरी बनून सोप्यावर बसली होती. आजूबाजूला काही पाहुणे मंडळी जमा होते. माझ्या मुलीचा नवरा डाव्या बाजूला उभा होता आणि तिची सासू सासरे तिच्यासोबत सोप्यावर बसून फोटो काढत होते. आम्हाला पाहून ते लोक आमच्या जवळ येऊन माफी मागू लागले आणि म्हणाले की तुम्हाला यायला खूपच उशीर झाला म्हणून आम्ही लग्न लावून दिले, कारण पंडितजींना आणखीन दुसऱ्या ठिकाणी लग्नासाठी जायचे होते. आमच्या मुलीचे लग्न झाले होते. आम्हाला दुसरं आणखी काय हवं होतं? आमच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि आम्ही मुलांना आशीर्वाद देऊ लागलो. ते घर एखाद्या महालापेक्षा कमी नव्हते. आम्ही खूप खुश होतो की आमची मुलगी इथे राज करणार. लग्न त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणेच पार पडले. आम्ही 1 दिवस तिथे थांबलो आणि मग आपल्या मुलीला पुन्हा येतो असे सांगून परत घरी आलो. आमच्या दोघांच्या खांद्यावरून जसं काही खूप मोठं ओझं उतरलं होतं. घरी आल्यावर नेहमी मुलीची फोनवर चौकशी करून घ्यायचो, तर ती नेहमी म्हणायची की मी इथे खूप आनंदात आहे. इथे सगळी लोक खूप चांगली आहेत, माझी खूप काळजी घेतात. कधीही कोणीही आजपर्यंत माझ्यासमोर मोठा आवाज करून देखील बोललेलं नाही. ते मला वडिलांसारखे प्रेम देतात आणि माझा नवराही खूप चांगला आहे. मुलीच्या तोंडून हे ऐकून मला खूप आनंद व्हायचा. मग माझा नवरा त्याच्या कामात व्यस्त झाला होता आणि मी सुद्धा घराच्या कामात व्यस्त राहू लागली. असे बरेच दिवस निघून गेले. मी मुलीला घरी बोलवायची तेव्हा ती सांगायची, आई इथे यांचे भरपूर नातेवाईक भेटायला येतात. आम्हाला लांब लांब नातेवाईकांच्या घरी जावे लागते, म्हणून आता येऊ शकत नाही. म्हणून मजबुरीने मलाही शांत बसावे लागत होते. बऱ्याच दिवसापासून खूप विचित्र स्वप्न पडत होती. जसे काही माझी मुलगी खूप रडत आहे, ती कोणत्या तरी अडचणीमध्ये अडकली आहे, तर कधी स्वप्नात तिला सापाने चावा घेतला आहे, तर कधी ती मोठ्या खड्ड्यात पडत आहे आणि मी तिला वाचवू शकले नाही. एकदा तर हद्द झाली की मी स्वतः माझ्या हाताने माझ्या मुलीला खड्ड्यात ढकलत होते. मी खूपच बेचैन झाले होते. त्या दिवशी मुलीला फोन केला तर ती म्हणाली
की मला तुला भेटायचं आहे. तेव्हा मी तिला विचारले की तू खुश तर आहेस ना? तेव्हा माझी मुलगी हसून म्हणाली, आई मी खूप आनंदात आहे. आनंद तर तिच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होता. ती सांगत होती की तुम्हाला इथे येण्याची काहीच आवश्यकता नाही. मी इथे खूप आनंदात आहे आणि मी स्वतः तुम्हाला भेटायला येणार आहे. फक्त यांना कामातून रजा मिळायला हवी. 4-5 महिने झाले होते, पण ना मुलगी आम्हाला भेटायला आली ना आम्हाला तिथे येऊ देत होती. आता मला माझ्या मुलीची जास्त आठवण येऊ लागली. मी माझी व्यथा माझ्या नवऱ्यासमोर मांडली. तर तोही म्हणाला की आपण उद्या शहरात आपल्या मुलीला भेटण्यासाठी जाऊया. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही खूप फळे घेऊन मुलीला भेटण्यासाठी गेलो. 4 तासांचा प्रवास केल्यानंतर आम्ही मुलीच्या घरी पोहोचलो. दरवाजा वाजवला तर मुलीच्या सासऱ्यांनी दरवाजा उघडला. आम्ही समजत होतो की आम्हाला पाहून त्यांना आनंद होईल, पण त्यांचा चेहरा फिका पडला होता. ते घाबरलेल्या चेहऱ्याने आमच्याकडे पाहू लागले. आम्ही घराच्या आत आलो तर आमची मुलगी तिच्या खोलीत बसून आराम करत होती. मुलीने आमच्या पावलांची चाहूल ऐकली तर पटकन उठून आम्हाला मिठी मारली आणि आनंदाने रडू लागली. मी सुद्धा माझ्या मुलीचे चुंबन घेऊन म्हणाले की तुझी खूप आठवण येत होती. त्यावेळेस मानसी आणि तिचे सासरे यांच्या व्यतिरिक्त घरात दुसरे कोणीही नव्हते. आम्ही काही वेळ तिथे बसलो आणि मानसीला तिच्याबद्दल विचारू लागलो. ती खरंच खूप आनंदात दिसत होती. हे पाहून मला आनंद झाला. मुलीचे सासरे तिथेच खोलीत बसले होते. आम्हाला बसून आता बराच वेळ झाला होता. तर मी माझ्या मुलीला विचारू लागली की तुझा नवरा कुठे आहे? अजूनही घरी आला नाही? माझ्या प्रश्नावर माझी मुलगी म्हणाली, आई हे तू काय बोलत आहेस? माझा नवरा तर तुझ्यासमोर बसला आहे. तो तुमच्यासोबत गप्पा मारत बसला आहे. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. समोर तर मुलीचा सासरा बसला होता. मी मुलीला म्हणाली की हे तू काय बोलत आहेस? बाळा तुझा नवरा तर इथे कुठेच दिसत नाहीये. हे तुझे सासरे आहेत. माझी मुलगी ताडकन तिच्या जागेवरून उठली आणि म्हणाली, नाही आई, इथे तर दुसरं कोणी राहत नाही. मी माझ्या नवऱ्यासोबत या घरात राहते. हे ऐकून माझा नवरा रागातच उठून उभा राहिला आणि मुलीच्या सासऱ्यांना म्हणाला की ही काय बोलते आहे? तुमचा मुलगा कुठे आहे? आम्ही दोघेही शॉक मध्ये होतो. आम्हाला काहीच कळत नव्हते की नक्की काय चाललंय. तेवढ्यात तो माणूस तिथे बसला होता. त्याचे वय साधारणतः 50च्या आसपास असेल. तो आपला गळा साफ करत म्हणाला की तुमच्या मुलीचा नवरा मीच आहे. हे ऐकून तर आम्ही शॉकच झालो. माझा नवरा पुढे येऊन त्या माणसाची कॉलर पकडत म्हणाला की हे तू काय बोलत आहेस? ही तुझी सून होती? तर तो म्हणाला की खरं तर मलाच लग्न करायचे होते. माझ्याकडे पैशांची कोणतीही कमी नव्हती, पण माझे लग्न झालेच नव्हते. मी माझ्या सर्व बहीण भावांची लग्न लावून दिली. ते सगळे दुसऱ्या शहरात जाऊन सेटल झाले. परंतु जेव्हा मी माझ्या स्वतःच्या लग्नाचा विचार केला तेव्हा मात्र माझ्यासोबत कोणीही लग्नाला तयार होत नव्हते, कारण माझे वय झाले होते. पण जेव्हा स्थळ जोडणाऱ्या महिलेने मला तुमच्या मुलीबद्दल सांगितले तेव्हा मी लग्नासाठी तयार झालो आणि मानसी खरंच मला मनापासून आवडली होती. मला माहित होतं की तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून देणार नाहीत, म्हणून मी हा संपूर्ण प्लॅन तयार केला आणि लग्नाच्या दिवशीही मी तुमच्या येण्याआधीच लग्न लावून घेतले, जेणेकरून तुम्हाला समजायला नको की तुमच्या मुलीचं लग्न कोणासोबत झालं आहे. ही बातमी ऐकून आम्हा तिघांवरही आभाळ कोसळले होते. माझ्या नवऱ्याने रागाच्या भरात त्या व्यक्तीला मारणे सुरू केले. मानसी खूप रडत होती. मी त्या क्षणी आमच्या मुलीला सोबत घेऊन आमच्या घरी परत आलो होतो. त्यानंतर मानसीचा नवरा बरेचदा आमच्या घरी येऊन माफी मागू लागला. तो मानसीला म्हणाला की मानसी तूच सांग, मी आजपर्यंत कधी तुझ्यावर रागवलो की तुझ्यावर मोठ्याने ओरडलं का? मी कधी तुझ्यावर हात उचलला? तुला मी नेहमी तळ हाताच्या फोडासारखे जपले आहे. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली. मी आजपर्यंत तुला कधी जाणवू दिले नाही की तू आंधळी आहेस. मी तुझे डोळे बनवून तुला जग दाखवले. तेव्हा मानसी रडू लागली होती. मानसी ही मनोमन तिच्या नवऱ्यावर प्रेम करू लागली होती. मानसी म्हणाली की आई हे खरं आहे की मी ना तर त्यांचा चेहरा पाहिला ना त्यांचे शरीर. मी फक्त यांचा व्यवहार आणि माझ्या प्रती त्यांचे अफाट प्रेम पाहूनच त्यांच्यावर प्रेम करू लागली आहे. आम्ही जेव्हा पाहिलं की आमची मुलगी मानसी त्या व्यक्तीसोबत खूप आनंदात आहे आणि तोही आमच्या मुलीची खूप काळजी घेतो, तेव्हा मजबुरीने आम्हाला आमच्या मुलीला त्या व्यक्तीसोबत पाठवावे लागले, कारण त्या व्यक्तीच्या प्रेमात कोणतीच कमी नव्हती. तो आमच्या मुलीला त्याच्या घरची आणि त्याच्या हृदयाची राणी बनवून ठेवू लागला. त्यानंतर माझ्या मुलीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे आयुष्य आनंदाने भरले होते. ती आपल्या नवऱ्यासोबत खूप खुश होती. मग आम्हाला कोणताही अधिकार राहत नाही दोघांनाही वेगवेगळे करण्याचा किंवा त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा. त्यानंतर आम्हीही त्यांच्या आनंदातच आमचाही आनंद मानू लागलो. पण काहीही झाले तरी खोटं आणि धोका देऊन बनवलेल्या नात्याला विसरणे अशक्य आहे आणि कोणीही कोणासोबत असे करू नये.
मित्र आणि मैत्रिणींनो, जर का तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.